हे पहा, सर्वात प्रथम लॉग इन करायचं. आता पहा इथे रिसिप्ट म्हणजे पावती म्हणून दिसतंय, त्यावर क्लिक करायचं. आता इथे फंडवर क्लिक करायचं. आता खाली उजव्या हाताला प्लस एक चिन्ह आहे, त्यावर क्लिक करायचं. ज्या दिवशी फंड आला आहे त्या दिवसाची तारीख टाकायची. आता इथे बँकेचे नाव टाकायचं. पुढे कोणाकडून फंड आला आहे ते इथे टाकायचं. आता नरेशनमध्ये कुठला फंड मिळाला, कधी मिळाला हे लिहायचं. पुढे चेक नंबर किंवा NEFT डिटेल टाकायचे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. आता खाली ॲड लेजरच्या बाजूला अधिकचं जे चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं. आता लेजर नेममध्ये आपल्याला कोणता निधी आला आहे ते खातं निवडायचं. त्याखाली एकूण निधीची रक्कम भरायची. पुढे सेव्ह बटनवर क्लिक करायचं आणि बाहेर आल्यानंतर परत एकदा सेव्ह या बटनावर क्लिक करायचं. बस झालं, इतकंच आहे.